महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सोबत बंजारा नृत्य सादर केले। ढोलकी सुद्धा वाजवण्याचा आनंद यशोमती ठाकूर यांनी घेतला। यानंतर त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली। आता जे सरकारमध्ये सुरू आहे ते अतिशय धक्कादायक आहे। ज्याला आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला तोच पाणी अभावी आत्महत्या करत आहे। शेतकऱ्याकडे काही बघायचं नाही तर फक्त जातीय दंगली भडकवायच्या। परंतु हा रंगाचा महोत्सव आहे, या रंगांमध्ये सर्व सामील होत असतात। त्यामुळे या सरकारला देव सुबुद्धी देव व शेतकऱ्याचे भलं करो। 100 दिवसांच्या आत एका मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागतो, आता दुसऱ्या तिसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल। भ्रष्टाचारी लोक सत्तेत बसले आहे, ही वास्तविकता आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके, अमरावती। हा परिवार आहे माझा, मी काही असो नसो त्यांनी काही फरक पडत नाही। ते येतात आणि आम्ही एक दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यो याची प्रार्थना करत असतो। पण आता जे सुरू आहे सरकारमध्ये ते अतिशय धक्कादायक आहे। आजच्याच न्यूजपेपरमध्ये आहे की बुलढाणा मधला एक आपला शेतकरी ज्याला आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला, त्यानं पाण्याअभावी आत्महत्या केली, चिठ्ठी सोडून गेलाय तो। मग शेतकऱ्यांकडे बघायचंच नाही आणि नुसते रोड रस्ते बांधायचे आणि त्यातल्या त्यात हित जातीय दंगली करण्याचा प्रयत्न करायचा। हा देश नाही, हा रंगाचा महोत्सव आहे। या रंगामध्ये सगळे सामील होत असतात, ही वास्तविकता आहे। काल जे झालं रत्नागिरीला त्याही गोष्टीचा निषेध आज या ठिकाणी करते आणि या सरकारला सद्बुद्धी देव आणि या शेतकऱ्यांचं भलं करो या लोकांनी अशी प्रार्थनाही करते। बिलकुल जे सुरू आहे ते वायफळपणा सुरू आहे। यांच्या 100 दिवसाच्या आतमध्ये एका मंत्र्यांचा राजीनामा दिलाय आणि त्याच्या आतमध्ये आता दुसरे तिसरे मंत्रीला पण राजीनामा द्यावा लागणार आहे। भ्रष्टाचारी लोक सत्तेत बसलेले ही वास्तविकता। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।